चिटणवीस सरकारी कामाबद्दल मी अटक करेल तुला. मला पण त्यासाठी तुला कोर्टाची परवानगी लागेल ना. आता ते कोर्ट बंद झालंय. उद्या गणपतीची सुट्टी आहे. परवा जा आणि घेऊन. आणि हो, तुलाही बंदोबस्तासाठी कुठल्या तरी गणपतीच्या मंडपाबाहेर उभं राहावं लागणार असेल ना. त्यातून वेळ मिळालंच वॉरंट तर ये. मग मी घेतो तुला आत. चहा पण पाचतो फुकट. महागात पडेल. बघूया ना कुणाला महागात पडते ते. आणि हो, तुझे पोलीस स्टेशन इन्चार्ज आहेत ना पाटील साहेब, कालच त्यांचा मला फोन आला होता. त्यांना त्यांच्या सगळ्या फॅमिली सकट गावाला जायचंय गणपतीसाठी. रेल्वेची तिकीटं बुक करून हवेत त्यांना. दिलेत मी. त्यांना सांगतो आज रात्री तुलाच पाठवा तिकीटं न्यायला. अरे आता असा वेळ घालू नकोस. मी खूप बिझी माणूस आहे. झडती घ्यायची ना तुला. जा जा जा, वॉरंटच्या मागे लाग जा. चल रे. ओ ओ, घाबरता काय तुम्ही? आतमध्ये घुसता ना. माझी बायको आतच आहे. नाही घुसणार तो. त्यालाही कळलंय त्यांनी इथे येऊन काय चूक केले ते. तू जरा जास्तच बोलतोस का रे? नाही, आता मी वॉरंट घेऊनच येतो. आणि मग सांग पाटील साहेबांना काय सांगायचं ते. ये, आम्ही इथेच आहोत. बघून घेईन. ओ इन्स्पेक्टर, आहो मी खरं सांगतोय, माझी बायको इथंच आहे आत. इन्स्पेक्टर. मला पाणी दे, पाणी दे. जा लवकर घेऊन ये प्रांजल. काय ये बस बस बस. दादा, सिम्पली ग्रेट. जिंकलंस तू आज. वा. मग काय समजत होता तुम्ही माझ्या नवऱ्याला? हा, आता कळलं मी यांच्यावर का पळून आली ते. अगं प्रिया, अगं काय करतेस तू प्रिया? अगं एवढं काही नाही केलेलं मी. माझ्या मुलीसाठी जे काही केलं असतं ना तेच केलंय मी. बाबा, पाणी दे, पाणी. प्रांजल, रायाला फोन करून बोलून घे आणि उल्हासरावांना इथे काय घडलंय ते सांग. कालिंदी, ऋताला म्हणा मुकुंदला उठव आणि मनवालाही कॉलेजमधून बोलून घे. आज हे पोलीस प्रकरण आणि वीणाताईंचं गणपतीला येणं, या दोन्ही गोष्टीवर चिटणवीस कुटुंबाची मीटिंग घ्यावीच लागणार आहे. वीणा, वीणा, वीणा. बाई 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 बाई, अहो काय झालं काय? हा वीणा, वीणा मला आधी सांग. अहो तुम्ही आधी मला सांगा, मी या दोन्हीपैकी कुठली साडी नेसू, म्हणजे कुठली मला जास्त शोभून दिसेल. नाही म्हणजे तशा दोन्ही साड्या शोभून दिसतील, पण उद्या की नाही चिटणवीसांकडे पूजा आहे ना, म्हणून विचारते कोणती साडी नेसू. हे बघ, चिटणवीसांनी पूजा घातलेली नाहीये, तू त्यांना घालायला लावलीस. बाई 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 बाई, हे असं सांगितलं का तुम्हाला माधवरावांनी? माधवराव कशाला सांगतील, मला प्रांजलनी सांगितलंय. हो का? म्हणजे आता प्रांजल मम्मा विरुद्ध तक्रारी करायला लागली की काय पप्पांकडे? हे बघ, तक्रार वगैरे कोणी केलेली नाहीये, तक्रार मी करतोय. हे असं लास्ट मोमेंटला कोणाच्या तरी मागं लागून पूजा घालण्यात काय अर्थ आहे? असं कसं, असं कसं?
अहो तुम्ही सुद्धा विचार करा ना, मुलीची पहिली मंगळागौर केली त्यांनी. अहो अजून आपली लेक नवी नवरीच आहे. नाही नाही ते खरंय, पण असं सारखं पूजा घाला असं मागं लागण्याच्या मागे काहीतरी कारण आहे नक्की. हो का? मग पूजा घाला असं सांगितल्यावर तुम्ही एवढे जे भडकलाय ना, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असणारच. काय कारण आहे हो? नाही मी सांगते ना तुम्हाला की नाही, मी त्या चिटणवीसांच्या घरी जायला नकोय ना. का बरं? मी सांगते ना, कारण तुम्ही काहीतरी लपवून ठेवले. काय लपवून ठेवले हो? नाही मी कशाला लपवू? नाही ना, जाऊ दे. अगो बाई तुम्हाला सांगायचंच राहिलं. अहो मगाशी तुमचा जावई येऊन गेला. कोण, राया? नाही हो, तो थोरला. आणि मला काय म्हणाला माहितीये, मी तुमच्या प्रियाला अजिबात डिवोर्स देणार नाही म्हणून. तिथे जाऊन एक गोंधळ घातलाच ते. तिथे म्हणजे त्यांनी ती इथे 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 म्हणलं. मी म्हणाले त्यांनी इथे येऊन गोंधळ घातला. त्याच्यावर तुम्ही काय म्हणाला? त्यांनी तिथे पण गोंधळ घातला. तिथे म्हणजे कुठे? तेच नाही, पण काही झालं ना तरी मी प्रियाला त्याच्यापासून वेगळं करणारच. आणि मग त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी चालेल. तिथे म्हणजे चिटणवीसांच्या घरी, हे नक्की. प्रिया, मम्मा तुला उद्या नक्की भेटणार. कुणी काही बोलणार आहे का? कसं गप्प राहून प्रश्न सुटणार आहे? प्रियाला कुठे ठेवायचा? मुकुंद आणि ऋता कुठे आहेत? दादा मुकुंदाचा ताप अजून उतरला नाही, मीच त्याला आराम करायचा नाही. आणि ऋताचा ऍडवाइस हवाय तुला? नाही नको. हा मग जरा विचार करू दे ना आम्हाला प्लीज. गेले अर्धा तास विचारच करतोयस तू. अशी ना ते उद्या सकाळी येऊन उभ्या राहतील तरी आपण विचारच करत असू काय करायचंय. मम्माला ना नक्कीच संशय आला की प्रियाताई इथे, म्हणूनच तिने पूजेचा घाट घालायला लावलाय ना. तुम्ही सगळे उगाच टेन्शन घेताय. मला असं वाटतंय मामाला सांगून टाका तुम्ही मी इथे म्हणून. काय एकदा सोक्ष लागायचं तो लागून जाऊ दे ना. नाही आता फार उशीर झालाय. आता त्यांना कळलं ना तर माझं काही खरं नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांचंच काही खरं नाही. त्या विचारतील ना इतके दिवस का नाही सांगितलं म्हणून. मग काय उत्तर देणार होत आपण? नाही ना उत्तर. मग शोधा आता प्रियाला कुठे लपवायचंय ते. मी ताईला माझ्याबरोबर कॉलेजमध्ये नेऊ का? काय लेक्चरला बसवणार आहेस तिला? नाही हो, आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा गणपती आहेत. कॉलेजचा गणपती? म्हणजे देवाच्या नावाखाली फक्त धांगड दिंगा, काही नको. वर्कशॉप चालेल? वर्कशॉप? अगं तिथल्या आवाजानेच डोकं उठेल हिचं. आणि तसंही उद्या वर्कशॉप बंदच आहे. हा, डोंबिवली स्टेशनची वेटिंग रूम. अरे फर्स्ट क्लास वेटिंग रूम आहे. आणि माझी पाहुणी म्हटल्यावर उत्तम पाहुणचार होईल हिचा. काहीतरीच काय स्टेशनची वेटिंग रूम नाही, अजिबात नाही. हो रे दादा. नाही म्हणजे तुमची वेटिंग रूम खूप छान असेल, मान्य आहे मला. हा पण सणासुदीच्या दिवशी वेटिंग रूम नाही प्लीज. बोला कुठे ठेवूया आपण हिला? चोराच्या घरीच ठेवायचं. म्हणजे काही कळलं नाही. अरे तुम्ही लहानपणी ती गोष्ट ऐकली नाही का? कुठली? ए गप गा. गोष्टी कसले सांगतो रे तू? अरे दादा ऐकून तर घे. हे बघ, एक प्रवासी असतो, त्याच्याकडे ना भरपूर पैसे असतात आणि त्याला ते पैसे घेऊन रेल्वेने प्रवास करायचा असतो. आणि हे एका चोरालाही माहिती असतं. तर तो चोर ठरवतो की रात्री प्रवासी गाडीत झोपला की पैसे चोरायचे, म्हणून तो त्याच्यासोबतच प्रवासाला निघतो. जशी रात्र होते तसा तो चोर जो आहे ना तो टॉयलेटला जातो. तर हा प्रवासी काय करतो, आपल्याजवळ असलेले सगळे पैसे त्या चोराच्याच उशीखाली लपवतो आणि शांतपणे झोपायला जातो. तो चोर येतो, त्या प्रवाशाचं सगळं सामान शोधतो, पण त्याला काही पैसे मिळत नाही. शेवटी तो कंटाळतो, चिडतो आणि जाऊन झोपतो.
जशी सकाळ होते तो प्रवासी उठतो, त्या चोराच्या उशी काढून आपले सगळे पैसे काढतो आणि आपल्या कामाला निघून जातो. आता कळलं काय करायचं ते? चोराच्या घरात प्रियाला ठेवायचं. पण चोर कोण आहे? अगं वीणाताई. भाऊजी काहीतरीच काय. अहो नाही बहिणी, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आपल्याला वीणाताईंपासूनच हिला लपवायचंय की नाही, मग त्या जेव्हा इथे येतील तेव्हा हिला त्यांच्याच घरी लपवायचं आहे की नाही? मला अजिबात ही आयडिया पसंत नाही. याच्यात ना फसण्याचे चान्सेस जास्त आहेत. अरे काय चान्सेस आहेत? प्रांजलचे पप्पा आपल्या साईडने आहेत ना, त्यांना आधीच सांगायचं आपण काय करायचंय ते. ते काय करणार? सिंपल. जेव्हा ते तिथून निघतील तेव्हा त्यांनी आपल्याला फोन करायचा, म्हणजे आपण इथून प्रियाला त्यांच्या घरी पोहोचवायचं. आणि ते जेव्हा इथून निघतील तेव्हा प्रियाला फोन करून तिकडनं बाहेर निघायला सांगायचं. सोपं आहे. ही बेस्ट आयडिया. वीणा, हे वीणा. भैरव, अगो बाई, तुम्ही हाका मारत होता? बाई 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 बाई, हो केवढी घाबरले मी. मला वाटलं भैरव येऊन मला हाका मारतोय की काय. काय झालं? कशाला उठवलं मला? खरंच झोपली होतीस का झोपायचं नाटक करत होतीस? बाई 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 बाई, अहो आता झोपेचं नाटक पण करतात का कुणी? सांगा ना, कशाला उठवलं? वीणा, मला खरंच असं वाटतंय की आपण त्यांना हा पूजेचा घाट घालायला लावणं म्हणजे त्यांना त्रास दिल्यासारखंच आहे. नाही, मला हे योग्य नाही वाटत आहे. आधीच त्या घरातल्या लोकांना आपण खूप त्रास दिलाय ग. आता आपण आणखीन काय त्रास दिला त्यांना? नाही का, म्हणजे तुझ्या आजारपणामध्ये अगं रोज त्यांच्या घरचं कोणी ना कोणीतरी येत होतं का नाही भेटायला, तोही एक प्रकारचा त्रासच झाला. मान्य आहे मला, पण रीती परंपरा पाळायला हव्यात ना, म्हणून मी आग्रह धरला. प्रांजलचा फोन. हा, बोल बेटा, काय झालं? हा पप्पा, मम्मा आहे का आजूबाजूला? हो. बरं ठीक आहे, तुम्ही नाही बोलात ना तरी चालेल. हा, फक्त मी काय सांगते ते नीट ऐका. तुम्हाला मम्मानी आईना उद्या पूजा घालायला सांगितली हे कळलंच असेल ना? पण आता उद्या पूजा होणार नाहीये, कारण घरात गणपती बसतायत. कदाचित मम्माच्या टेन्शनमुळे आई हो म्हणाले असतील, पण तुम्ही मम्माला सांगू नका. फक्त आता तुम्ही दोघं इथे आल्यावर प्रिया ताईला कुठे ठेवायचं ना, हा मेजर प्रॉब्लेम आहे. कारण उद्याच जर का ती मम्मा समोर आली ना, तर आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की तुम्ही दोघं इथे आल ना तेव्हा प्रिया ताईला तिकडे पाठवायचं, म्हणजे आपल्या घरी. फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथून निघालात ना की आम्हाला एक फोन करा, मग आम्ही प्रिया ताईला इथनं लगेच तिथे पाठवतो तुम्ही इथे येईपर्यंत. आणि मग तुम्ही जसे इथून निघाल ना तसं प्रिया ताईला परत आणतो. तुम्ही या उद्या, मी फोन ठेवते आणि उद्या आठवणीने फोन करा. हा ठीक आहे, मी ठेवतो आता फोन. हा. काय म्हणत होती प्रांजल? नाही, काही नाही. उद्याचं निमंत्रण दिलं नुसतं. निमंत्रण दिलं का तिने? निमंत्रण दिलं म्हणजे ती म्हणाली असेल, पप्पा उद्या सकाळी पूजा आहे, मग तुम्ही दोघं येताय ना, सकाळी वेळेवर या. हा, मी वाट बघतीये. 4 वेळा तुम्ही हो म्हणालात आणि बस झालं असतं, पण तुम्ही जवळजवळ 10-12 वेळा हो हो म्हणलात. मध्ये 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 प्रांजल काय म्हणत होती ते मला कळायला हवं. नाही नाही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ती काहीच पलीकडून म्हणत नव्हती आणि तुम्ही मात्र इथून असं म्हणत होता. वीणा, उगाच काहीतरी काय संशय घेतेस. झोप बघू आता, उद्या सकाळी लवकर जायचंय ना आपल्याला. हो बाई, कधी एकदा सकाळ होतीये आणि कधी एकदा मी त्या चिटणवीसांकडे जाऊन सगळ्यांना भेटते असं झालंय मला. माफ करा मला. नाही, खरंच माफ करा. मी पहिली चुकती करतो तुमची.
हो लवकरात नाही नाही, तुमच्यापासून काही लपवून नव्हतं ठेवायचं. नाही हो, मला कोणी माफ नाही करणार. तुम्ही काही बोलू नका खरंच. तुम्ही काही बोलू नका. तिच्या करिअरवर परिणाम होईल. नको ना, खरंच नको. नाही मला कोणीच माफ नाही करणार. मग नाही, असं नका करू. अहो नाही नको. अहो अहो, हळू 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 हळू. अहो काय झालं? केवढा घाम आलाय तुम्हाला. थांबा थांबा, हे घे पाणी, घ्या पाणी घ्या. हळू हळू. हो काय झालं? काय काय नाही. हो काहीतरी बडबडत होतात तुम्ही. मी बोलत होतो. काय? हो ना, मला माफ करा, मी पुन्हा असं काही करणार नाही, असं काहीतरी बोलत होतात. काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? त्या वीणाताई आल्या होत्या स्वप्नात माझ्या. त्यांना कळलंय की प्रिया आपल्या इथे मला खूप झाडत होत्या त्या. हो बाई, हो का? आणि मग मी तुमची पैन पै परत करीन असं का म्हणत होता तुम्ही त्यांना? अगं कालिंदी ना, खूप विचित्र स्वप्न पडलं होतं ग. म्हणजे त्या वीणाताईंबरोबर ना तो हा कर्जवाला पण आला होता ना स्वप्नात. तो मला धमकावत होता की लवकरात लवकर माझं कर्ज फेडा, नाही तर मी पोलिसात जाईन. मग अरे देवा, हे बघा, आपण ना त्याची पैन पै परत करू. हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही ना शांतपणे झोपा. आणि काय तिचा काही दोष नाही, तिच्या करिअरचं काय होईल असंही काहीतरी बोलत होतं तुम्ही. ते काय होतं? अगं सांगितलं ना मी तुला, खूप विचित्र स्वप्न पडलं होतं. कोण कोण आलं होतं माझ्या स्वप्नात? ते तो भैरव पण होता स्वप्नात. आणि त्याला मी सांगत होतो की अरे तुझ्यामुळे त्या प्रियाच्या करिअरवर परिणाम होईल ना, असं. अरे देवा, म्हणजे एकाच वेळेस कितीतरी विचार असतात ना आपल्या मनात. म्हणून मग ही अशी स्वप्न पडतात. तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना सगळे विचार मनात काढून टाका. असे विचारच करू नका तुम्ही. मग बघा कशी शांत झोप लागेल तुम्हाला. आपल्या हातात असतं का ते? हो, हे बघा, झोपायच्या आधी फक्त एवढाच विचार करायचा, मला शांत झोप लागणार आहे, मला वाईट स्वप्न पडणार नाहीये. तुला शक्य असेल, मला नाही शक्य. अहो, का शक्य नाही? शक्य आहे तुम्हाला. आज तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेत. तुम्ही मनाने पण खंबीर आहात. असं काय तीर मारलं मी? असं काय करताय? अहो, पोलीस आपल्या घरी आले तेव्हा किती छान बोललात तुम्ही, न घाबरता. खरंच आज ना सासूबाई आणि मामांजी हवे होते. खूप कौतुक वाटलं असतं त्यांना तुमचं. नाही नाही, ते नव्हते तेच बरं आहे. उगाच त्यांनाही टेन्शन आलं असतं. छे हो, अजिबात नाही. आणि ना आता तुम्ही सुद्धा टेन्शन घेऊ नका. आपल्या घरी आता बाप्पा येतोय ना, तो सगळं सावरून घेईल बघा. बाप्पा घरात आला ना की एकदम सगळं वातावरणच बदलून जाईल आपल्या घरातलं. आपण ना फक्त प्रयत्न करत राहायचं. तो आहेच आपल्याला यश द्यायला आपल्या बरोबर. बाकी सगळी तयारी झाली आहे ना आपली? म्हणजे भटजींना फोन वगैरे सगळं झालाय ना? सगळं झालं. बरं नाही काय तू उदास काय? नाही, कुठे काय नाही काय, मी मगापासून बघतोय. मी तुझ्या मम्माविषयी बोललो म्हणून तुला वाईट वाटत? आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला तसं काहीही म्हणायचं नव्हतं. नाही काका, मला माहितीये ना तुम्ही कुठल्या अर्थाने बोललात. अगं मग काय झालंय तुला? राया, माझा या घरातला हा पहिला गणपती. अगं मग तू उदास काय? उलट तू आनंदी असायला हवं. आता 1.5 दिवस बघ आपल्या घरात कशी धमाल असते. ते आपल्या घरच्या सगळ्यांचा आवडता पाहुणा आहे बरं का हा बाप्पा. काका, आपल्या घरी येणारा हा एकमेव पाहुणा असेल जो आला की बाबांना खूप आनंद होतो. बरोबर आहे तुझं. पण आज जरा बाबांचा मूड आहे ना. तेच तर मला म्हणायचं ना, म्हणूनच मला वाईट वाटतंय. तुला वाईट वाटायला काय झालं? तसं पाहिलं तर आज जे काही घडतंय त्याला बरीचशी कारणीभूत मी आहे. तू वेडी आहेस का? तुझा काय संबंध आहे? मी जर का रायाच्या आयुष्यात आलेच नसते तर ही अशी वेळ तुमच्यावर आलीच नसती ना. अरे बापरे, असं झालंय काय? मग मीही तसाच विचार करायला हवं. तसा म्हणजे जर का मी तुझ्या आयुष्यात आलोच नसतो तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती.
तू मस्त सुखात कुठेतरी अमेरिकेत नाही तर कुठेतरी राहिली असतेस. युरोप हा युरोप. उगाच चेष्टा करू नका, मी आता पण सुखातच आहे. अगं मग आम्ही पण आनंदातच आहोत. प्रिया इथे आल्याने काही फरक पडलेला नाहीये. नाही कसं, प्रिया ताईच्या टेन्शनमुळे बाबांचं कशातच लक्ष लागत नाही. आता मला सांगा ना, पूर्वी जशी बाप्पाच्या आगमनाची तुम्ही तयारी करायचा तशी यावर्षी करताय का? नाही, हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. अगं पण तू त्या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस ना. आपलं सगळं व्यवस्थित प्लॅनिंग झालंय की नाही. आणि खरं सांगू प्रांजल, आपल्या मागे बाप्पा आहे. तर प्रियाचं पण सगळं व्यवस्थित होईल, मी सांगतो. ताई, ताई काय झालं? काही नाही. ताई, हा ये इकडे ये. बस इथे, बस इथे शांतपणे बस. बस. आणि आता सांग काय झालं, प्लीज सांग ना. मला कळतंय सगळं माझ्यामुळे होतंय. प्रांजल, मी या घरात आलेच नसते ना तर बरं झालं असतं ग. देवा, गाया दोघी बहिणी शोभतात. माझ्यामुळे झालं काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय चुकीचं बोलले मी, सांगा ना. माझं रडगाणं घेऊन मी बहिणीच्या सुखी संसारात आले. काहीच गरज नव्हती ना. एक तर तिचा या घरातला पहिला गणपती, त्यात माझंही विघ्न. अगं मग तर तू बरोबर वेळेला आली. विघ्नहर्त्याच्या आगमनाला आलेलं हे विघ्न तू विघ्नहर्ताच दूर करणार बघ. आणि कदाचित यासाठी बाप्पाने आत्ता तुला आमच्याकडे पाठवलं असेल. बाप्पा त्याच्याबरोबर येता नाही ना, आनंद आणि सुखच घेऊन येतो. तुझ्यासाठी पण तो नक्की आनंदच घेऊन येणार बघ. तथास्तु. ताई, आता तू काहीच काळजी करू नकोस. हे संकट लवकरच दूर होणार आहे.